आरोपी निदा खान हा तिच्या बाजूने मी उभा राहणार आहे. आणि मला कोणी फिरका परस्त म्हणजे सांप्रदायिक म्हणजे कोणी जातीवादी म्हणत असतील तर चालेल, मी जातीवादी आहे, मी सांप्रदायिक आहे असं त्या कट्टरपंथी धर्मांध जिहाद्याला म्हणायचं आहे. अगर महाराष्ट्र की नासिक की हमारी बेटी हमारी बहन निदा खान के लिए अगर लड़ना है, अगर वो फिरका परस्ती है तो सुन लो हुक्मरानों, हाँ मैं फिरका परस्त आहे. पण आता तथाकथित पुरोगामी, मग तो श्याम दानव असो, तो रोहित पवार असो, तो जितेंद्र आव्हाड असो किंवा टिपू सपकाळ असो, हे सगळे बिळात लपून बसले. आता ते म्हणणार नाही अरे ती बाई तर बलात्काराला प्रोत्साहन देत होती, ती बाई तर धर्मांतराला प्रोत्साहन देत होती, हिंदू महिलांच्या छळाला प्रोत्साहन देत होती. त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे. इम्तियाज जलील जिहादी आहे आणि जिहादींच्या विरोधात बोलायचं नसतं, जिहादींच्या बाजूनेच बोलायचं असतं. आणि जिहादींच्या बाजूने बोलण्यासारखी परिस्थिती नसली तर बिळात लपून बसायचं असतं. हेच आपले तथाकथित पुरोगाम्यांचं वैशिष्ट्य आहे, लक्षण आहे. पण इम्तियाज जलील वेगळे तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. तो मुसलमान जसा कट्टर असतो, धर्मांध असतो, जिहादी असतो, तालिबानी असतो, तसा तो आहेच. तो निदा खानचा निषेध करत नाही, तिने चुकीचं केलं असं म्हणत नाही आहे, तर तिचं समर्थन करतो आहे. आणि तिला न्यायालयातून कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी सुद्धा तो फंडसुद्धा पुरवेल, वकीलसुद्धा पुरवेल, याच्याबद्दल काही शंका नाही. कारण मुसलमानांसाठी मुसलमान लोक गुन्हेगार आहेत, अपराधी आहेत असं होऊ शकत नाही. त्यांच्यासाठी मुसलमान फक्त मुसलमान असतो, हे एवढं सत्य.